एक मोठी बातमी कल्याण जवळच्या नांदकरच्या शिक्षण संस्थेवरती कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। माहितीच्या अधिकारातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2 एकरचा करार असताना कागदावरती 7.5 एकर जमीन दाखवल्याचा आरोप आहे। कोर्टाच्या आदेशानंतर आता शाळेचे सचिव पंकज विरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून कोट्यवधींचं अनुदान घेतल्याचा आरोप आहे। मध्ये 7.5 एकरचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते सबमिट केले होते आणि त्या अनुषंगानेच जे काही अनुदान आहे ते अनुदान संस्थेला मिळालेलं होतं आणि त्या अनुदानाचा माहितीच्या अधिकारामध्ये जे पेपर्स मिळाले त्या पेपर्समध्ये कोट्यावधींचा जो अनुदान आहे ते संस्थेला मिळालेलं आहे, जे की बेकायदेशीर आहे। मुळात 2 एकरच्या अनुषंगाने जे त्यांना योग्य जे अनुदान आहे ते लाभार्थी 2 एकर पुरते मर्यादित होते। 7.5 एकरचे पेपर्स पुरावे दाखल करून जे अतिरिक्त जे अनुदान जे मिळवलेलं आहे ते बेकायदेशीर